नागपूर शहरातून चोरीची एक मोठी आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारा रोडवरील आराधना कॉलनीमध्ये असलेल्या एका मोबाईल शॉपचे शटर अज्ञात चोरांनी रात्रीच्या सुमारास तोडून दुकानातील तब्बल 7 लाख रुपये किमतीचे 25 महागडे मोबाईल फोन चोरून नेले होते। यामध्ये आयफोन, सॅमसंग, विवो, शाओमी आणि वनप्लस यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या मोबाईलचा समावेश होता। 25 जून 2026 रोजी रात्री दुकान बंद करून गेलेले फिर्यादी यश सिद्धार्थ गजभिये यांना दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारील मेडिकल दुकानदाराने शटर तुटल्याची माहिती दिली। दुकानात चोरी झाल्याचे समजताच त्यांनी तातडीने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, ज्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष मोरखडे, पोलीस उपनिरीक्षक रमेश यादव आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक साधनांचा वापर करत आणि खबरांचे जाळे पसरवून तपास वेगाने चक्रावून फिरवला। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की एक संशयित आरोपी लेंडी मैदानाच्या आत बसलाय। पोलिसांनी तत्काळ सापळा रचून पाठलाग करत एका आरोपीला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याचे नाव नीरव गणेश तांडे असल्याचे समोर आले। त्याने आपला मित्र तुषार याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या वडिलांनी जेव्हा त्याच्या जन्माचा पुरावा सादर केला तेव्हा कागदपत्रांनुसार त्याचे वय 16 वर्षे 9 दिवस असल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला कायदेशीर सूचनापत्र देऊन सोडण्यात आले। पोलिसांनी या कारवाईत 4,05,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली तसेच सोनेगाव परिसरातून चोरी केलेली 40,000 रुपयांची ॲक्टिवा 4G गाडी असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। कडबी चौक आहे, तिथे मोबाईल शॉपिंग आहे, दुकान आहे। ते रात्री मधातून शटर वाकून चोरी झाली होती। त्यामध्ये आयफोन, सॅमसंग असे विविध कंपनीचे जवळपास 7 लाखाचे मोबाईल चोरी करण्यात आले होते। आम्ही लगेच गुन्हा दाखल करून त्या अनुषंगाने आम्ही शोध घेतला। जे दुकानामध्ये आतमध्ये CCTV लागले होते त्याच्या अनुषंगाने आरोपीची आम्ही ओळख करून आरोपीचा आम्ही शोध घेतला व लगेच 24 तासात आम्ही आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं जवळपास मोबाईल जे आहे आम्ही त्या जप्त केलेले आहेत। त्यामधला अजून एक आरोपी आहे, तो अजून पकडणे बाकी आहे। गुन्ह्याचा तपास API मोरखडे करत आहे। सदर गुन्ह्याच्या मध्ये API मोरखडे व त्यांची टीम यांनी मेहनत घेऊन उघडकीस आणलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब, जॉईंट CP सर, रिजन मॅडम, DCP सर व ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास आम्ही उघडकीस आणला व पुढील तपास करीत आहोत।